नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाच्या युडाइस प्लस स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. युडाइस प्लस स्टुडंट पोर्टल 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये बाहेरून जर काही विद्यार्थी आलेले असेल या सत्रामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला ऑनलाईन इम्पोर्ट करावे लागते. तर मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं आहे? इम्पोर्ट करताना मित्रांनो, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा पेन नंबर लागतो, म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर. तर तो जर नसेल तर तो कसा मिळवायचा आणि त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सेट मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, युडाइस प्लस स्टुडंट पोर्टल 2026-27 चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, हाऊ टू इम्पोर्ट स्टुडंट. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या जर शाळेमध्ये इतर जिल्ह्यातून म्हणा किंवा इतर शाळेतून जर काही विद्यार्थी आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बघा, युडाइस प्लसला मी लॉग इन करून घेतलेला आहे. माझी शाळेचा इंटरफेस आलेला आहे. तर इथे आता क्लिक केल्याबरोबर बघा, या अगोदर बरेचसे मित्रांनो आपण व्हिडिओ बघितलेले आहे. लॉग इन वगैरे कसं करायचं हे सर्व आपल्याला माहित आहे. तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे, आपल्याला जर आपल्या शाळेत बाहेरून जर काही विद्यार्थी आलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला ऑनलाईन इम्पोर्ट कसं करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर लागणार आहे, म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याला इम्पोर्ट करता येणार आहे. जर आपल्याकडे पेन नंबर नसेल तर तो कसा मिळवायचा याच पोर्टलवरून ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर आपल्याकडे जो विद्यार्थी आला आहे ज्याला आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे त्याची टीसी आपल्याकडे असणार आहे, आणि जर त्या टीसीवर स्टुडंट आयडी असेल तर आपल्याला त्याचा पेन नंबर मिळवावा लागणार आहे. कारण मित्रांनो, 2 वर्षाच्या अगोदरपर्यंत आपल्याला जे आपण विद्यार्थी ऍड करत होतो ते सरळच्या स्टुडंट पोर्टलवर ऍड करत होतो, परंतु आता मित्रांनो ते इंटिग्रेटेड झालेलं आहे आणि आपल्याला आता सर्व विद्यार्थी जे आहे ते युडाइस प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर ऍड करावे लागतात. तर युडाइस प्लसवर मित्रांनो त्यांचा पेन नंबर जनरेट होतो, म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर. तर बघा, आपण आता या पोर्टलवर आलेला आहोत. मित्रांनो, माझ्याकडे एक भंडारा जिल्ह्यातून मुलगी आलेली आहे आमच्या शाळेमध्ये, आणि तिला मी आता इम्पोर्ट करून दाखवणार आहे. लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत. तर बघा, इथे या ज्या 2 टॅब आहे यामध्ये आपण 2026-27 या टॅबवर जाणार आहोत. युडाइस प्लसचं हे स्टुडंट पोर्टल आहे. तर बघा, इथे हे नोटिफिकेशन याला मी क्लोज करून घेतो. सरळ आपण विषयावर जाणार आहोत मित्रांनो. तर बघा, बाजूला आपल्याला ज्या टॅब दिसत आहे यामध्ये आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर जायचं आहे. तर बघा, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब आहे या टॅबमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. इथे गेल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचे काही सब टॅब तिथे ओपन होणार आहे खाली. तर त्यामध्ये असणाऱ्या प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल, त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल, इनॅक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल आणि ड्रॉपबॉक्स लिस्ट. तर यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या कामाचं जे असणार आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा जो विषय आहे ते असणार आहे इम्पोर्ट मॉड्यूल. हे जे आहे दुसरं, यावर आपल्याला जायचं आहे. यामध्ये आपण इम्पोर्ट मॉड्यूल यावर आपण क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे अशा 4 टॅब आपल्याला दिसणार आहे. तर या 4ही टॅब खूप महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करण्यासाठी. तर बघा, या ज्या 4 टॅब आहे यामध्ये पहिली जी आहे इम्पोर्ट विथिन स्टेट, म्हणजे आपल्या याच राज्यातला जर विद्यार्थी असेल तर त्याला आपल्याला या टॅबच्या माध्यमातून इम्पोर्ट करावं लागणार आहे. आणि जर दुसऱ्या राज्याचा असेल मित्रांनो तर बाजूला हे जे टॅब आहे इम्पोर्ट आउटसाइड स्टेट म्हणून, इथून आपल्याला त्याला इम्पोर्ट करावं लागणार आहे. त्यानंतर ड्रॉपबॉक्स लिस्ट म्हणून आहे तिसरी टॅब, आणि चौथी जी असणार आहे ते असणार आहे टेंटेटिव्ह लिस्ट. तर मित्रांनो, आपलं जे काम असणार आहे मित्रांनो, जर आपल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी आलेला आहे तो जर याच राज्याचा असेल, जसं मित्रांनो आमच्याकडे आमचा गडचिरोली जिल्हा आणि भंडाऱ्याची एक विद्यार्थिनी आलेली आहे, तर ती याच राज्यातली असणार आहे, त्यामुळे मला त्या विद्यार्थिनीला इथून इम्पोर्ट करावं लागणार आहे. तर बघा, ही जी पहिली टॅब आहे यावर गोवर आपण क्लिक करणार. गोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकावा लागणार आहे इथे.
तर बघा आपल्याला हे दिसत आहे आणि अगदी मोबाईलवरून सहजपणे आपण हे करणार आहोत. स्टुडंट पेन नंबर इथे टाकावा लागणार आहे आणि त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ. तर मित्रांनो माझ्याकडे जी विद्यार्थिनी आलेली आहे भंडाऱ्यावरून, त्या विद्यार्थिनीची टीसी आहे माझ्याकडे आणि त्या टीसीवर त्या विद्यार्थिनीचा स्टुडंट आयडी लिहिलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्याला इथे पेन नंबर टाकावा लागणार आहे आणि माझ्याकडे स्टुडंट आयडी आहे. तर आता मला तो पेन नंबर मिळवावा लागणार आहे अगोदर, त्यानंतर तिला इम्पोर्ट करता येणार आहे. तर वर मित्रांनो इथे आपल्याला एक ऑप्शन मिळणार आहे गेट पेन अँड डीओबी म्हणून. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे अगोदर पेन नंबर मिळवण्यासाठी. तर टीसीवर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ लिहून असणार आहे, परंतु पेन नंबर नसणार आहे जर जुनी टीसी असेल तर. तर बघा गेट पेनवर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर एक साधा सोपा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. इथे आपल्याला त्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्या विद्यार्थिनीचा. तर मित्रांनो त्या टीसीवर आधार क्रमांक सुद्धा असणार आहे. तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थीची जे डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे जन्म दिनांक आहे त्याचं फक्त वर्ष इथे टाकायचं आहे. तर हे माहिती मी इथे टाकून घेतो. तर मित्रांनो बघा पेन नंबर मिळवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला होता गेट पेन अँड डीओबी म्हणून. तर इथे त्या विद्यार्थिनीचा आधार क्रमांक मी टाकून घेतलेला आहे आणि तिचं जन्माचं जे वर्ष आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता मित्रांनो एक बटन आहे खाली सर्चचं, यावर आपण क्लिक केल्याबरोबर त्या विद्यार्थिनीचा जो पेन नंबर असणार आहे तो आपल्या समोर येणार आहे आणि डीओबी सुद्धा समोर येणार आहे. तर बघा सर्चवर मी क्लिक करतो आणि अगदी सहजपणे अगदी एका सेकंदामध्ये मित्रांनो त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर जो असणार आहे तो आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धतीने. तर आपल्याकडे जर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर नसेल इम्पोर्ट करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला ते पेन नंबर मिळवता येणार आहे अगदी सहज एका मिनिटामध्ये. आणि हा पेन नंबर मित्रांनो आपल्याला या पेन नंबरच्या सहाय्याने त्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करता येणार आहे. तर बघा आता पेन नंबर आपल्याला मिळालेला आहे. इथे मी याला क्लोज करून घेतो. क्लोज केल्यानंतर आपण या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करणार आहोत. तर तोच इंटरफेस आहे, परंतु मित्रांनो आता आपल्याकडे पेन नंबर प्राप्त झालेला आहे. तर आता पेन नंबर इथे आपण टाकणार आणि इथे आता त्याची डीओबी टाकणार. तर बघा आता मी पेन नंबर इथे टाकून घेतो. बघा मी त्या विद्यार्थिनीचा पेन नंबर टाकून घेतलेला आहे. खाली आता आपल्याला इथे डीओबी टाकावी लागणार आहे म्हणजे जन्म दिनांक. तर यावर क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर आपल्या समोर येणार आहे. त्या कॅलेंडरच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला त्या विद्यार्थ्याचा जो जन्म दिनांक आहे तो टाकून घ्यायचा आहे. अगोदर वर्ष सिलेक्ट करावं लागणार आहे, त्यानंतर महिना आणि शेवटी आपल्याला तिथे दिनांक जे आहे ते सिलेक्ट करावे लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तिथे त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपण टाकून घेतला आणि जन्मतारीख सुद्धा टाकून घेतली. आता मित्रांनो आपण या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत आहोत, त्यासाठी आपल्याला इथे गोचं एक बटन असणार आहे मित्रांनो, यावर क्लिक करायचं आहे. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस, खाली काही माहिती आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो. संपूर्ण त्या विद्यार्थ्याची डिटेल इथे असणार आहे. तर बघा त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे आपल्या समोर अशा पद्धतीने दिसणार आहे. इथे संपूर्ण डिटेल असणार आहे. तर हे संपूर्ण डिटेल आपल्याला पाहून घ्यायचे आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथे आपल्याला इम्पोर्ट टू 2026-27 अशा पद्धतीचा असणार आहे, कारण आपण आपल्या शाळेवरून लॉग इन करून त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करत आहोत. तर मित्रांनो बघा आता संपूर्ण डिटेल आपण इथे चेक करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो बघा इथे आपल्याला आता काही माहिती भरावी लागणार आहे. इथे वर्ष दिसणार आहे इम्पोर्ट टू 2026-27 आणि इथे इम्पोर्ट क्लास म्हणजे कोणत्या वर्गात आपण तिला इम्पोर्ट करत आहोत ते दिसत आहे. तिसऱ्या वर्गात आम्ही तिला इम्पोर्ट करत आहोत. तिसऱ्या वर्गात ते आमच्याकडे आलेली आहे. आता इम्पोर्ट सेक्शन म्हणून असणार आहे, यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला सेक्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता जनरली एकच सेक्शन आपल्याकडे असते जिल्हा परिषद शाळेला, तर मी हे सिलेक्ट करून घेतो. आणि मित्रांनो डेट ऑफ ऍडमिशन, तर मित्रांनो आपण त्या विद्यार्थ्याला दाखल खारीजवर ज्या दिवशी चढवलं किंवा दाखल खारीजवर ज्या दिवशीची दिनांक आहे प्रवेश दिनांक ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर ती दिनांक मित्रांनो इथून मी टाकून घेणार आहे. आम्ही तिला 10 तारखेला तिथे दाखल खारीजवर घेतलेलं होतं. तर आता संपूर्ण माहिती मित्रांनो मी इथे भरून घेतलेली आहे. अगदी सहजपणे त्या विद्यार्थ्याला आपण इम्पोर्ट करत आहोत. तर बघा आता संपूर्ण माहिती झालेली आहे. आता इथे एक जे बटन आहे इम्पोर्टचं, यावर सिंपली आपण क्लिक करणार आहोत. तर बघा आता त्या विद्यार्थ्याला मी आता इम्पोर्ट करणार आहे. त्या विद्यार्थ्याची जुनी जी शाळा आहे मित्रांनो इकडे आपल्याला दिसणार आहे या बाजूला. आणि संपूर्ण माहिती आपली चेक करून झालेली आहे. तर आता मित्रांनो बघा आता आपण त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचं आहे. तर इम्पोर्टच्या बटनवर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे. आर यू शुअर वॉन्ट टू इम्पोर्ट द स्टुडंट म्हणून नाव असणार आहे.
त्याचा मागचा वर्ग असणार आहे, मागच्या वर्षी कोणत्या वर्गात होती आणि इम्पोर्ट आपण कोणत्या वर्गात करत आहोत, शाळेत इम्पोर्ट करतो आहोत. म्हणजे जशी आमची शाळा आहे मित्रांनो, त्या शाळेचा युडायस क्रमांक आणि शाळेचं नाव वगैरे तिथे दिसणार आहे. तर सिम्पली आपल्याला हे कन्फर्मेशन असणार आहे, याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणून आलेला आहे. म्हणजे हे जी विद्यार्थिनी आहे मित्रांनो, त्या शाळेतून या शाळेत इम्पोर्ट झालेली आहे. तर बघा, ऑनलाईन इम्पोर्ट आपण करून घेतलेला आहे. आता ती ऑनलाईन आमच्या शाळेमध्ये ती दिसणार आहे. तर बघा, याला सिम्पली आता आपण ओके करून घेणार. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा, हा इंटरफेस आता गेलेला आहे. आता लिस्ट ऑफ स्टुडंट ऍक्टिव्ह लिस्ट मध्ये आपण एकदा बघणार आहोत. बघा, इम्पोर्ट केल्याबरोबर त्या विद्यार्थीचं जे आहे ते नाव इथे आलेलं आहे लिस्ट मध्ये. तर बघा, लावण्या विनोद वेलादी म्हणून त्या विद्यार्थिनीचं नाव होतं आणि इथे पेन नंबर वगैरे सर्व आलेला आहे आणि इम्पोर्टेड असं तिथे लिहून असणार आहे इथे. म्हणजे त्या विद्यार्थिनीला आपण इम्पोर्ट केलेला आहे. बाकीचे जे विद्यार्थी आहे मित्रांनो, प्रमोटेड केलेले आहे, परंतु हे इम्पोर्टेड आहे, म्हणजे इम्पोर्ट केलेली विद्यार्थिनी आहे. तर अशा पद्धतीचा इंटरफेस आता मित्रांनो इथे आलेला आहे. याचा अर्थ असा, सक्सेसफुली आपली ते जे विद्यार्थिनी आहे ते इम्पोर्ट झालेली आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचा विषय, महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती युडायस प्लस स्टुडंट पोर्टलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो, मोबाईलच्या सहाय्याने आपल्या शाळेमध्ये जर एखादी विद्यार्थी बाहेरून, जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या शाळेतून आलेली असेल, तर त्याला आपल्याला इम्पोर्ट कसं करायचं आहे, त्यासाठी पेन नंबर जर नसेल तर तो पेन नंबर कसा मिळवायचा आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.